मंडळी, बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात काय काय होणार मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पहिलं तर आपल्याला बघायला मिळणार ते म्हणजे करण आणि प्राजक्तातलं संभाषण. करणचं असं म्हणणं आहे, की दीपालीताईंनी माझी ट्रिक वापरून फनी ॲक्टिव्हिटी करून रुचिताला अजून ट्रिगर्ड केले. ज्यावेळेला रुचिता दीपालीताईंसोबत भांडत होती, त्यावेळेला दीपालीताई काहीतरी फनी ॲक्टिव्हिटी करत होत्या आणि त्याचमुळे रुचिता अजून ट्रिगर्ड होत होती. पुढे प्राजक्ता असं म्हणतात, की रुचिताचं हे जे वागणं आहे, लगेच ट्रिगर्ड होणं किंवा काहीतरी भडकून बोलणं, ते खूप वीक साईन आहे. ती कुठेच स्ट्राँग दिसत नाहीये. आता या भागामध्ये आपल्याला अजून एक टास्क बघायला मिळणार आहे. त्या टास्कमध्ये असं आहे, की सदस्यांना घरातील जो अपात्र सदस्य वाटतोय, त्याच्या चेहऱ्यावरती क्रॉस साइन मारायचे. त्या टास्कमध्ये तन्वी आणि सागरमध्ये खूप वाद होतात. त्या वादामध्ये तन्वी असं म्हणते, की सागर हे सगळ्यांच्या तोंडावरती गोड-गोड आहेत, पण मागे मात्र खोटे आहेत. त्यावरती सागर म्हणतात, की आता मला काही बोलायचंच नाहीये आणि खेळायचंही नाहीये. तिकडे त्या दोघांमध्ये खूप वाद होतात. आता त्याच टास्कमध्ये रोशन आणि ओमकारमध्ये वाद होत आहेत. त्यामध्ये रोशन ओमकारला अपात्र ठरवतात. त्यामुळे ओमकार खूप भडकून त्यांच्याशी बोलतो. पुढे ओमकार त्यांचा शर्ट सुद्धा फेकून टाकतोय. रोशन आणि ओमकारमध्ये यावरून खूप वाद होतात. आता ह्या टास्क झाल्यानंतर आपल्याला अजून एक गोष्ट बघायला मिळणार, ती म्हणजे घरातील सदस्य झोपलेले असतात. बिग बॉस 2 वेळा अनाउन्स करतात, पण कोणी उठायला मागत नाहीत. त्यामुळे बिग बॉसना राग येतो. बिग बॉस असं म्हणतात, की जर तुम्हाला घरातील नियम पाळायचे नाहीयेत, घरातील नियम मोडायचेच आहेत, तर मी तुम्हाला आता शिक्षा देतो. आता शिक्षा काय आहे, ते मी तुम्हाला सांगते. शिक्षा ही आहे, की घरातील कुठलेतरी 2 सदस्य घराबाहेर जाणार आहे. म्हणजेच डबल एलिमिनेशन होणार आहे. आता हे डबल एलिमिनेशनमध्ये कुठले 2 सदस्य घराबाहेर जातील हे बघण्यासारखं आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं घराबाहेर कोण जाईल? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बिग बॉसच्या अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.